श्रुम् उन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं स्वगणरघुनाथावितं तं सजीवं साद्वैतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखावितां च हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो महा जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे आवाज ठीक आहे ना? अंतराळी चैतन्य काय येतोय, आवाज येतोय. ठीक आहे येस ना? प्रभूजी, येतोय. Yes. चालेल चालेल. तर आज सर्व भक्तांचं स्वागत आहे. आपण सर्वांनी व्यासपूजा गुरुपौर्णिमा अटेंड करून आलेलो आहोत, साजरा पण केलेला आहे. तर असं खूप दिवसापासून आपल्या गाठीभेटी म्हणजे दिवसानंतर नाही का आपल्या गाठीभेटी होत आहेत झूमवर. तर विषय असा आहे की गुरुपौर्णिमा आजचा विषय मी घेतलेला आहे की गुरु महाराजांप्रती आपले कसं एक ऋण आहे की गुरु प्रती आपले कसं संबंध स्थापित करायचा आहे किंवा काय म्हणजे प्रोसेस आहे गुरुंना शरण जाणं, या गोष्टीविषयी थोडं चर्चा करूया आपण. शक्यतो मला असं वाटतं की जेवढ्या लोकांनी व्हिडिओ बंद आहे ते लोक ऐकत असतील म्हणून. खूप वेळ काय होतं, व्हिडिओ बंद ठेवा काय अडचण नाही, पण कमीत ऐका. म्हणजे कसं आहे, 1 तास आपण देत आहोत तर 1 तास थोडंसं एनर्जी देत आहोत, तर 2 शब्द जरी तुम्ही ऐकलात तर आपलं काहीतरी चांगलं कल्याण होईल म्हणा. तर काय होतं की आपण क्लास देताना जर समोर कोणी नसेल तर निराकार असं वाटतं. पण ठीक आहे, व्हिडिओ जरी बंद असेल तरी ऐकण्याचा प्रयत्न करा. खूप वेळा बघतं व्हिडिओ पण बंद आणि ऑडिओ पण बंद, फक्त आपलं चालू ठेवायचं पण ठेवतात कारण नंतर विचारतात म्हणून. तर अंतर्यामी नंतर स्क्रीनशॉट काढ सगळ्यात जास्त कोण बघतायत किंवा किती भक्त उपस्थित आहेत, जेणेकरून आपल्या ग्रुपमध्ये टाकता येईल. आणि जे लोक रिमाइंडिंग होईल ज्यावेळेस मध्ये क्लासमध्ये सगळ्यात जास्त संख्या वाढेल त्यावेळेस स्क्रीनशॉट काढून लोकसंख्याची आणि ते ग्रुपमध्ये टाकता येईल, जेणेकरून लोकांना माहित होईल. आजचा विषय जे आहे गुरुपौर्णिमा, त्या संदर्भामध्ये एक श्लोक घेईन मी बरं का. भगवद्गीता अध्याय 4 श्लोक संख्या 34. तदविद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिना. तर या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की आध्यात्मिक गुरुकडे जाऊन त्या सत्य जाणण्याचा प्रयत्न करा, नम्रपणे त्यांना प्रश्न विचारा, त्यांची सेवा करा. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व पाहिलेलं आहे. तर गुरुकडे जायचं आहे, कसं प्रश्न विचारायचा आहे, गुरुनं कसं शरण जायला पाहिजे. तर श्रील प्रभुपाद तात्पर्य लिहितात, सगळं नाही वाचणार, एखादी पॅरेग्राफ वाचेन मी, की आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे, म्हणून भगवंत येते त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्यास उपदेश देत आहेत. तर हे कृष्ण भक्ती सुद्धा एवढी सोपी नाही बरं का. म्हणजे आपण करतोय पण करताना सहज दिसते, पण कृष्ण भावने जसं आपण पुढे पुढे जात असतो ते आपल्याला ती मार्ग खूप कठीण दिसते, कारण त्या मार्गामध्ये अनेक संकट, अनेक समस्या, अनेक गोष्टी येतात. त्यामुळे प्रभुपाद सुद्धा म्हणतात की निसंदेह ही कृष्ण भावना खूप अवघड आहे. अशा अवघड प्रोसेसमध्ये आपल्याला एक प्रामाणिक गुरु पाहिजे, जेणेकरून ते गुरुच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काय होणार, योग्य मार्ग सापडेल. सर्व नावात की गुरुचे 4 प्रकार पण आहेत. दीक्षा गुरु, शिक्षा गुरु, चैत्य गुरु, पथदर्शक गुरु, असे 4 गुरु आहेत. 4 गुरूंमध्ये चैत्य गुरु म्हणजे परमात्मा, म्हणजे भगवंत आहेत, आपल्या हृदयात असलेले चैत्य गुरु परमात्मा आहेत. आणि दीक्षा गुरु जे आहेत, आपले सर्वांची दीक्षा ज्याप्रमाणे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज गुरु महाराज सोबत झालेलं आहे, ते दीक्षा गुरु असतात. आणि पददर्शक गुरु म्हणजे आपल्याला कृष्ण भक्तीमध्ये येण्यापूर्वी एखादा भक्त आहे तुम्हाला मार्गदर्शन करतो की बाबा तुम्ही भक्ती करा, किंवा इस्कॉन मंदिर इथं आहे, प्रत्येक रविवारी या ठिकाणी सत्संग होतो, किंवा या चौकामध्ये आहे, इथं सावतामाळी चौकामध्ये जायला पाहिजे,
राधा गोविंद मंदिर आहे, गोविंद धाम असा ऍड्रेस सांगतो. ते सुद्धा एक प्रकारचे गुरु आहेत. आणि एक आहे शिक्षा गुरु, जे तुम्हाला मग इथं मंदिरात आल्यावर तुम्हाला सांगतील, "बाबा तुम्ही जप करा, 16 माळा जप करा किंवा गीता वाचा किंवा तुम्हाला मार्गदर्शन सांगतात." असे 4 प्रकारचे गुरु आहेत. तर आपल्यासाठी तसं पाहायला गेलं तर त्यामध्ये चैत्य गुरु परमात्मा भगवान सर्वश्रेष्ठ आहेत. नंतर आपले दीक्षा गुरु पण आहेत त्या स्तरावर. पण शास्त्रामध्ये म्हणतात की शिक्षा गुरु असतील किंवा अ, शिक्षा गुरु म्हणजे याकडून आपल्याला शिक्षा मिळतो, म्हणजे असं एकच व्यक्ती पर्टिक्युलर नाही म्हणा. एक्झाम्पल काय, काउन्सिलर काउन्सिलिंग म्हणून नाही, पण शिक्षा गुरु खूप अजून अनेक असू शकतात म्हणा. तर आपल्याला जी शिक्षा ज्या व्यक्तीकडून मिळाला त्यांना सुद्धा आपण एक गुरुप्रमाणेच त्यांना सन्मान देणं पण आहे. तर पाहू शकतो की आपल्या जीवनामध्ये गुरुचं काय महत्व आहे. आता आपण गुरुपौर्णिमा पाहिली झाली, तर खूप लोकांनी स्टेटस ठेवलं होतं की आपल्या आई वडिलांचं किंवा आपल्या बौद्धिक शिक्षण घेताना जे शिक्षक असतील, अशा अनेक प्रकारच्या वेगळे गुरूंकडून ते लोक स्टेटस ठेवत होते. तर मग खरं पाहायला गेलं तर कोण आपले खरं गुरु कोण आहेत, हा पण मोठा प्रश्न आहे. काय लोकांचं म्हणणं आहे की आई वडील आपले खरं गुरु आहेत, काय म्हणणार की म्हणजे शाळेमध्ये शिकताना गुरु आहे, ते अनेक गुरु आहेत. पण चैतन्य चरितामृत म्हणतात की खरं गुरु कोण, मग कोणाला खरं गुरु ओळखायचं आहे. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्ती लता बीज. त्या ब्रह्मांडामध्ये अनेक भ्रमण करताना अनेक वेळा आई वडील भेटले बरं का. हा, आई वडील सुद्धा आपले गुरु आहेत, त्यात वादच नाही म्हणा. कारण प्रत्येक योनीमध्ये आई वडील मिळतात आणि आई सर्वांची गुरु असते. पण चैतन्य चरितामृत मध्ये असं म्हणजे असं नाही म्हणलं की आई वडीलच आपले खरं गुरु आहेत म्हणून. पण गुरुचा व्याख्या जी आहे, आई वडील तर गुरु आहेत, फक्त आपल्याला ते भौतिक मार्गदर्शन करतात. किंवा कधी आई आपल्याला, असं की सुनीती माता होती ध्रुव महाराजांची आई, ती ध्रुव महाराजसाठी एक शिक्षा गुरु झाली. ती पण एक गुरु झाली. त्या आपल्या मुलाला सांगितलं जा जंगलात जाऊन भगवानला शोध. ती पण आई आहे बरं का, ती पण एक गुरु आहे. पण जे खरे जे गुरु आहेत ते चैतन्य चरितामृत म्हणतात की जो ज्याची दीक्षा झालेली आहे तो खूप भाग्यशाली आहे, त्याला गुरु भेटलेला आहे. ते गुरु भेटणं म्हणजे भाग्यशालीची गोष्ट आहे. पण ते पूर्णत्व कधी होतो, ज्यावेळी गुरूंचा आदेश आपण पालन करू, नाही का. कधी कधी आपली योग्यता नसतो किंवा आपली काय एवढं नसतं आपल्याला. गुरु तर भेटलेला आहे, पर गुरुप्रती आपली जे काय म्हणायचं आपण, आपली जे उपकार उपकार जे आहेत त्याची जाणीव असणं खूप महत्वाचं आहे. कारण का, तुम्ही बघा या ब्रह्मांडामध्ये आपण किती किती वेळा फिरत आहोत. एक योनी कोटी कोटी फेरा, माहिती नाही किती चक्कर मारलेला आहे. प्रत्येक योनीमध्ये मान्य आहे आई वडील भेटतात, आई वडील आपले लहानाचे मोठे करतात, आपलं सगळं म्हणजे गोष्टी प्रोव्हाइड करतात. पण आतापर्यंत असे आपल्याला एक पण आई वडील भेटले नाहीत, ते आई वडील तुम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त केले, मुक्त करू शकले नाहीत. वृषभदेव म्हणतात की ती आई आई नाही, ते वडील वडील नाहीत, तो राजा राजा नाही, तो ब्राह्मण ब्राह्मण नाही, तो पती पती नाही, जर आपल्या अधीन असलेल्या लोकांना कृष्ण भक्ती दाखवत नसेल तर. जे म्हणजे गुरु बनण्याची योग्यता कोणाला आहे किंवा वडील बनण्याची योग्यता कोणाला आहे. समजा मी वडील आहे, मला 2 मुलं आहेत, म्हणजे वडील बनण्याची योग्यता काय, जर आपल्या मुलांना जर कृष्ण भक्ती शिकवत नसेल तर त्याला वडील बनण्याची काय पात्रता किंवा त्याची काय योग्यता नाही म्हणे, असं वृषभदेव म्हणत बरं का. किंवा आपल्या मुलांना आई असेल, जर मुलांना कृष्ण भक्ती शिकवत नसेल तर आई बनण्याची काही योग्यता त्या व्यक्तीकडे नाही. ती आई आईच नाही म्हणे, ते वडील वडीलच नाही म्हणे, जर आपल्या मुलांना कृष्ण भक्ती शिकवत नसेल तर. म्हणजे पाहू शकतो की मग आपण आई वडील तर झालो, जर आपले मुलं जर भक्त होत नसेल तर आपण मग फक्त नावाचे आई वडील, खरं आई वडील नाहीत बरं का, असं शास्त्र म्हणते बरं का. आणि शिल प्रभुपाद एका ठिकाणी एका क्लासमध्ये म्हणतात की खरं आई वडील कोण आहेत, कसं ओळखायचं. तर आई वडील म्हणतात की आपल्या मुलांना, बाळा आम्ही सुद्धा लग्न करून त्या बौद्ध संसारात खूप असे दुःख भोगलेलं आहे, खूप पाहिलं आम्ही. पण आम्हाला असं वाटतं की तू लग्न न करता कृष्णावर प्रगती करून तू म्हणजे संन्यास घेऊन तू वैकुंठाला जायला पाहिजे, असं आई वडील जे म्हणतात ते खरं आई वडील असेल प्रभुपाद म्हणतात. आणि प्रभुपाद सांगितले की संसारामध्ये 2 माता होऊन गेले, 2 आई होऊन गेलेत. एक मदालसा नावाची आई होती, ते आपल्या मुलाला 3 मुलं होती तिला, 3ही मुलांना संन्यासी बनवले त्यांनी. आणि एक ध्रुवा महाराजांची आई होती, त्या आपल्या मुलाला पण एवढं महान वैष्णव बनवली. तर असे शास्त्र म्हणते बरं का. मग ती आई करी गुरु पण आहे म्हणा. पण आजकाल पाहतो की खरं आई वडील मुलांना भक्ती करण्यासाठी प्रोत्साहन देत पण नाहीत. खूप वेळा इवन
दीक्षित भक्तांची जरी मुलं जास्त मंदिरात जरी जावं लागले तरी आई वडील म्हणतात जास्त मंदिरात जाऊ नका. म्हणजे त्यांना सुद्धा वाटतं की मुलं ब्रह्मचारी बनतील किंवा काय होतील पुढे संन्यास घेतील, त्यांना पण इच्छा नाही. मी पाहू शकतो की म्हणजे ज्या भक्तीसाठी जे प्राधान्य देत नसेल तर मग ते आई वडील, हा त्यांना जर आई वडिलांचं कर्तव्य आहे मुलांना कृष्ण भक्ती आणणं, आणि मुलाचं कर्तव्य आहे की आई वडिलांना वैकुंठाला घेऊन जाणं. पुत्र राहिली पुत्र म्हणे, पू नावाच्या नरकातून आई वडिलांना जोपर्यंत काढत नाही तो पुत्र होऊ शकत नाही म्हणे. त्यामुळे पुत्र म्हणजे कोण म्हणे, जो आई वडिलांना पू नावाच्या नरकातून बाहेर काढतो. त्याचे पण कर्तव्य, मुलाचे पण कर्तव्य आहे, आई वडिलांचे पण कर्तव्य आहे. जर पू नावाच्या नरकातून जो आई वडिलांना बाहेर काढत नाही तो पुत्र नाही, आणि आपल्या मुलांना कृष्ण भक्ती शिकवू शकत नाही ते आई वडील नाहीत असं म्हणतात. तर असो, आपले आई वडील खूप भाग्यशाली, त्यांच्या कृपेने आपण आहोत, आई वडिलांच्या कृपेने. पण आपण पुढे अजून जायचं आहे की आपल्याला एक कृष्ण भावनेमध्ये पहिला मिळतात चैत्य गुरु, जे हृदयात बसून तुम्हाला सांगतात की चला तू जा, खूप दुःख भोगतोय ना, जा भक्ती कर. जे परमात्मा रूपी भगवंत हृदयात बसले ते पहिले गुरु असतात आपल्याला. तुम्हाला काय करतात ते गायडन्स करत जावा म्हणून. मग दुसरे गुरु आहेत, आपण मंदिर शोधायला निघतो, कोणाला विचारतो इस्कॉन मंदिर कुठं आहे, साऊथ आमिळ चौक आहे तिकडे, उजव्या हाताला जावा डाव्या हाताला जावा. ते पण एक प्रकारचे आपले गुरु आहेत. आणि मंदिरात आल्यावर तुम्हाला जे ज्ञान देतात, जे सांगतात भक्ती करा, जप करा, प्रश्न उत्तर सांगतात, ते शिक्षा गुरु. आणि शेवटी तुम्हाला सर्व तिन्ही गुरु मिळून तुम्हाला जे मुख्य गुरुकडे नेतात ते दीक्षा गुरु. असे गुरु प्रोसेस आहे. ते आपण सगळं प्रोसेसमधून पुढे गेलेलो आहोत, आपण दीक्षा पण झालेली आहे, गुरु पण भेटलेला आहे. पण गुरुप्रती आपली काय जिम्मेदारी असतो, काय संबंध असतो, किंवा कसं संबंध मेंटेन करायला पाहिजे, हे पण खूप महत्वाचं आहे. दीक्षा झाली म्हणजे सर्व काही नाही बरं का. दीक्षा काले शिष्य करी आत्मसमर्पण. शास्त्र तर खूप अवघड सांगितलं बरं का. दीक्षा घेणं म्हणजे नुसतं आपल्याला सहज वाटतं, चला दीक्षा झाली माझी. दीक्षा काले शिष्य करी आत्मसमर्पण म्हणजे शास्त्रात म्हटले की दीक्षा झाल्यावर शिष्य म्हणजे गुरूंच्या हातामध्ये विकलेल्या बाहुलीप्रमाणे बेचावा गुलाम म्हणतात. बेचावा गुलाम म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये माणसाने विकायचे, म्हणजे इथून 100 वर्षापूर्वी रस्त्यावर माणसाने विकायचे. एखादा व्यक्ती माणूस विकत आणलं तर माणूस म्हणजे त्या हातातल्या विकलेल्या बाहुलीप्रमाणे बस बसणार, उठ म्हणजे उठणार, जे काय काम सांगणार ते काम सांगणार. बेचावा गुलाम म्हणतात त्याला हिंदीमध्ये, विकलेला माणूस. तर आपण सुद्धा आपल्या गुरूंच्या दीक्षा झाल्यावर आपण गुरूंना विकलं गेलं, आपण जे गुरु आपल्याला विकत घेतले तर आपण त्याचे गुलाम आहोत. पण आपण गुलाम जो असतो, गुलामला विचारलं, मालक जर विचारलं तुला काय आवडतं खायला, तो काय म्हणतो, मालक तुम्हाला जे आवडतं मला आवडतं. तुला कुठला कलर आवडतो, मालक तुम्हाला जे कलर आवडते मला आवडतं. म्हणजे आपल्या मालकाच्या पुढे त्याची काही इच्छा नसतात. असं आपण पण दीक्षा झालं म्हणजे आपण पूर्णपणे गुरूंना विकलं गेलं, आणि गुरूंना जे आवडतं तेवढंच करायचं आपल्याला. आपलं स्वातंत्र्य काय राहिलं नाही. तुम्हाला माहित आहे की नाही, संन्यास घेतल्यावर त्या व्यक्तीचा अंतिम संस्कार केला जातो. कारण संन्यास म्हणजे काय, तो व्यक्ती समाजामध्ये मेल्याप्रमाणेच आहे बरं का. संन्यासी व्यक्ती म्हणजे माणसामध्ये काउंट केला जात नाही, तो म्हणजे तो जिवंत असून सुद्धा मृतप्रमाणे असतो संन्यास. असं त्यावेळी दीक्षा होते, आपली भौतिक काही अस्तित्व राहिली नाही म्हणा, आपण पूर्णपणे गुरूंना शरण गेलो. एक गोष्टीचा आपण कधी गंभीरतेने विचार पण करत नाही म्हणा, की गुरु महाराज किती वेळा आदेश दिले, किती वेळा सेवा दिली, तरी आपण कधी नाही केलं. सगळ्यात मोठी सेवा काय जर विचारलं की प्रभूजी मी गुरु महाराजांना फक्त दीक्षा घेताना भेटलो, नंतर कधी ओळख नाही झाली किंवा कधी गाठीभेटी नाही झाली. पण दीक्षा देताना गुरु महाराजांची सेवा दिली, ती सेवा आपण किती प्रामाणिकपणे करत आहोत. तुम्ही म्हणणार काय सेवा दिली प्रभूजी. दीक्षा होताना गुरु महाराज म्हणले 4 नियम पालन करा, 16 माळा जप करा, प्रचार प्रसार करा. एवढं सेवा दिली गुरु महाराजांनी. ही सेवा आपण दीक्षा झाल्यापासून किती काटेकोरपणे पालन करत आहोत ते खूप महत्वाचं आहे. हा, गुरु महाराज म्हणले की रोज 16 माळा जप करा. तर दीक्षा झाल्यापासून मी रोज 16 माळा करतोय का. आणि प्रभुपाद गुरु महाराज असं सांगतात की चांटिंग 16 गुड राऊंड, 16 चांगले माळा करा. तर आपले चांगले माळा होत आहेत का, किंवा 16, किंवा बाकी 4 नियम का पालन करण्यामध्ये कुठं आपण कसर तर सोडत नाही ना, किंवा 4 नियम पालन कर तडजोड तर करत नाही ना. हे बारीक बारीक गोष्टी यावरच कळतं की तुम्ही गुरुंना किती शरण आलात, नाही का. असं की गुरु महाराज म्हणले ही गोष्ट करा, आपलं चाललंय वाऱ्यावर गोष्टी सगळे, काहीच आपण करत असेल, किंवा असे अनेक महात्मे लोक आहेत बरं का आपल्या इस्कॉनमध्ये, दीक्षा झाले आणि 16 माळा करत नाहीत ते लोक. दीक्षा झाली, 4 नियम पालन करत नाहीत. म्हणजे पहिला एबीसीडी तुम्ही फॉलो नाही केलं तर पुढचं काय फॉलो करणार. म्हणजे गुरु महाराज कधी कधी
शिष्य लोकांना उपदेश द्यायला खूप विचार करतात, कारण गुरु महाराज माहिती आहे की यांना उपदेश दिल्यावर लोक फॉलो करत नाहीत म्हणून. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला दीक्षानंतर एखादी सेवा भेटली म्हणजे लय मोठं भाग्य बरं का. कारण दीक्षा झाल्यावर जी सेवा दिली ती सेवा करणं होत नाही आपल्याला. 16 माळा जप करणं, 4 नियम पालन करणं होत असेल तर पुढची काय सेवा देणार तुम्हाला, नाही का. तर या ठिकाणी म्हटलं की एकतर कृष्ण भक्तीमध्ये येणं खूप अवघड आहे आणि ते खूप कठीण पण आहे. पण या कठीण परिस्थितीत गुरु आपल्याला काय करतात, मार्गदर्शन करायला गुरु मिळतात. हा, मग तुम्ही म्हणणार की प्रभूजी आम्हाला प्रत्यक्ष गुरु महाराजांची काय गाठीभेटी पण होत नाही. असे अनेक लोक आहेत की गुरु महाराजांना फक्त दीक्षा घेताना जवळनं पाहिलं, पण गुरुंना पाहिलंच नाही. पण तुम्ही जेवढं पाहिलं जवळ ते लय मोठे भाग्य तुमचं. काय काय भक्तांचं दीक्षा पत्र लेटरवर झालं प्रभुपादांच्या वेळेस ना. काय भक्तांची दीक्षा लेटरवर पत्र देऊन जपमाळा देऊन पाठवायची, तुझी दीक्षाचं नाव हे आहे, तुझी जपाची माळा झाली दीक्षा. त्याने परत प्रभुपादांनी पाहिलंच नाही. एवढं प्रभुपादांनी नाही पाहिलं, पण त्यावेळी जास्त त्यांनी प्रभुपादांची सेवा केली बरं का. असे अनेक लोक आहेत की प्रभुपादांना एकदा पण नाही भेटले, पण त्याने कृष्णामध्ये खूप खूप मोठं कार्य केलेलं आहे. पण कधी कधी माझ्यासारख्या व्यक्तीला किती संघ जरी भेटला महाराजांचं, पण पाहिजे तसं प्रगती झालीच नाही कृष्ण भावनेमध्ये. म्हणून प्रभुपाद म्हणतात की एक राजा आहे आणि राजाचा मच्छर सुद्धा राजाच्या मांडीवर बसून ते रक्त पिते. तर मच्छर संघ घेतोय पण ते काय करतोय, रक्त पितोय. असं आपण गुरुंच्या जवळ राहून जर गुरुची सेवा नाही केली तर ते मच्छर प्रमाणेच आहे, माशा, की आपण गुरूंचं रक्त पितोय. त्यामुळे आपल्याला खूप माहिती नाही एक गोष्टी कसं सांगायचं की आपण दीक्षा झाली पण आपण खूप गंभीरतेने 16 माळा करणं खूप महत्वाचं आहे. आणि आपण खूप वेळा, मी असेल बाकीचे भक्त पण असेल, की आपण गुरुजी दिलेले वचन जे आहे खूप काटेकोरपणे पालन करत असल्यामुळे आपली प्रगती होत नाही. प्रगती होत नाही म्हणजे काय, कृष्ण भावनेमध्ये रुची बिलकुल नाही. आणि रुची नाही, आणि एकतर बघा असे काही आपली अवस्था आहे, तुमची माझी अवस्था अशी झाली की तुम्ही बघा तुम्हाला किती ओढ आहे शुक्रवारचा क्लास आहे म्हणून. मला 1-2 मिनिटापूर्वी मेसेज बघून मला लक्षात आलं मला क्लास आहे म्हणून. आणि माहिती नाही किती लोकांना शुक्रवारचा वाट बघतात, किंवा किती लोकांना तुमचे वीकली प्रोग्राम जिथं असेल, आपण जिथं तुम्ही राहतात त्या वीकली प्रोग्राम बद्दल ओढ आहे. किती लोकांना मंगळवारी जावं वाटतं. तुम्ही बघा की एखादी गोष्टी स्वाभाविक करतो आपण, त्या गोष्टीला ओढ आहे असं कळतं. की जेवण करणं, झोपणं याला काही प्रॅक्टिस ट्रेनिंग घ्यावं लागत नाही, ते नॅचरली चालू असते, कारण जन्मोजन्मी ते प्रॅक्टिस करतो आपण. पण तुम्हाला असं माहिती नाही कधी आता मंगळारती जायला पाहिजे सकाळी उठून, किंवा सकाळी बसून भक्तांसोबत जप करायला पाहिजे, किंवा गुरुपूजाला जायला पाहिजे, भागवतम क्लास अटेंड करायला पाहिजे, असं खूप म्हणजे माहिती नाही. खूप रिअली दिसतं बरं का फक्त. असं खूपच शंभरात एखादा भक्त सापडतो की तो मंगळवारती जा वाटतं त्याला, भक्तांसोबत बसून जप करू वाटतं त्यांना. हा, पण एकदम असं एक मशीन प्रमाणे काम चालू आहे नुसतं. आपण सकाळी उठतो, थोडं जप करतो, आपली ड्युटी करतो, परत अभ्यास थोडंसं हे करतो, आणि म्हणजे एखादी गोष्टी औपचारिकता औपचारिकता म्हणजे करायच्या म्हणून करतोय, तर त्यामध्ये तुम्हाला कधी आनंद मिळणार नाही त्या गोष्टी. तुम्ही 16 माळा करत आहे, 16 माळामध्ये आनंद का मिळत नाही तुम्हाला, कारण त्याची ओढ नाही आपल्याला. 16 माळा करताना किती वेळा कंटाळा येतो, किती वेळ झोप लागते, किती वेळ मन अस्तव्यस्त होते, इच्छा होत नाही का, कारण त्या गोष्टीमध्ये रस आनंद नसल्यामुळे. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये आनंद आणि रस मिळाला तर गोष्टी करायला किती उत्सुकता लागते. किंवा जर तुम्हाला खरं गोडी लागली हरिनामामध्ये, तर तुम्हाला सकाळ कधी होणार वाट बघणार, तुम्ही कधी पहाटे होणार, कधी उठून आंघोळ करणार, मी कधी जप करणार, कधी भगवंत दर्शन करणार, कधी मंगळारती करणार, अशी ओढ ज्यावेळेस लागेल त्यावेळी आपली भक्तीमध्ये काहीतरी आपली स्वाभाविक प्रगती होतोय. मग बहुजन्म करी यदि श्रवण कीर्तन, खूप जन्मजन्मी जरी तुम्ही फक्त काय करत आहे, आपलं मशीन प्रमाणे आपण काय करत आहोत, आपले कार्य करत आहोत, तर बिलकुल त्यामध्ये आपल्याला रुची उत्पन्न होणारच नाही. त्यामुळे गुरुपौर्णिमा म्हणजे एकाकी आम्हाला नाही पाय बल हरिनाम संकीर्तन, एकट्या व्यक्तीने भक्ती बिलकुल होत नाही. कृष्णास कृष्णा देते पार तुम्हाला शकत असे. ऍक्च्युली गुरु आल्याशिवाय, वैष्णवांची कृपा झाल्याशिवाय तुम्ही एकटं भक्ती करू शकत नाही. खूप भक्तांना वाटतं चला आम्ही आता घरी राहून 16 वेळा जप करतो, मी मंदिरात येणारच नाही. कधी कधी काय भक्तांना काय आपण बोललो, काय रागवलं की लगेच मी आता मंदिरात जाणारच नाही, माझी भक्ती मी करेन. श्रुती स्मृती पुराणादी पंचरात्री विधीना एकांतिकी हरिभक्ती शक्य नाही. तुम्ही भक्ता संघाशिवाय 1 वर्ष राहून दाखवा. तुम्ही असं ठरवा की मी भक्तां संघाशिवाय 6 महिने सेंटर जाणारच नाही, 2 महिने सेंटर जाणारच नाही.
जर ज्याला खरी गोडी लागली, ज्याला खरी गोड लागली ना, तो जगू शकत नाही. जसं की माशाला पाण्याच्या बाहेर काढून तो मासा जिवंत राहू शकत नाही, अशाला भक्ताच्या मधून काढलं तर जिवंत राहू शकत नाही तो. पण ते फिलिंग नाहीच आहे. असे काय नाही, एक एक महिना जरी मंदिरात नाही गेलं तर चालतं, त्यांना काय फरक पडत नाही किंवा त्यांना काय काय वाटत नाही. चालू आहे आपली भक्ती. आणि माहिती नाही, पण आपल्या गुरूंची कृपा खूप महत्वाची आहे बरं का. तुम्ही जे भक्ती करत आहोत त्याला किती जन्म घ्यावा लागेल, वैकुंठाला जायला किती म्हणजे कष्ट करावं लागेल. आपण असं अवस्था अवस्था आली ना, की बिलकुल आपल्यामध्ये गंभीरता. गंभीरता म्हणजे काय? गंभीर व्यक्ती कधी होतो? ज्याला त्या व्यक्तीला त्या गोष्टी जाणीव असते. परीक्षित महाराज कथा ऐकताना प्रत्येक क्षणोक्षणी त्यांना आठवू लागले की 6 दिवसानंतर मी मरणार आहे, 6 दिवसानंतर मरणार आहे, 6 दिवसानंतर मरणार आहे, 6 दिवसानंतर मरणार आहे. त्यामुळे महाराजांना विचारू लागले की सुखदेव गोस्वामी, तुम्हाला काही पाणी पाहिजे का, तुम्हाला काय पाहिजे का, तुम्हाला काही वस्तू पाहिजे का? नाही म्हणले. मला अजून सांगत राहा, अजून सांगत राहा, अजून सांगत राहा. म्हणजे त्यांनी 7 दिवस झोपले पण नाही आणि काही ताण पण नाही लागली, भूक पण नाही लागली. का? ते म्हणायचे मी 7 दिवसामध्ये मृत्यू होणार आहे, त्यामुळे मला अजून ऐकायचं, अजून ऐकायचं. तर किती त्यांना ते 7 दिवस ऐकण्यामध्ये ओढ लागली होती. ऍक्च्युली आपल्याला तसे ओढ नाहीच आहे. कारण काय? आज करो से कल, कल करो से परसो, इतना भी क्या जल्दी आम्ही जिना है बरसो. तर आजचं उद्या, उद्याचं परवा, परवा तेरवा. आजकाल एक नवीन सुरू झालं की पेंडिंग राऊंड म्हणे, पेंडिंग राऊंड. सोमवारी 4 माळा, मंगळवारी 4 माळा, सगळे मिळून रविवारी 50 माळा करू, मग सगळे माळा कव्हर होतील. असं होणार का? आज रोज 2 चपाती खातोय, रोज अर्ध चपाती खाईन आणि रविवारी 10 चपाती खातो. असं होणार का? पण काय करणार? किती सांगणार आपण? सांगून सांगून किती सांगणार? पण शेवटी भगवंत आहेत, त्याला बुद्धी देणार आहे. आणि गुरु महाराज आहेत, त्याला बुद्धी देणार आहे. कधी कधी आपण पाहतो की प्रचार करताना इतकी म्हणजे संकट, मला कधी कधी खूप वेळा प्रभूंची आठवण येते. प्रभू कसं प्रचार केले असेल त्यांना. ते आपण इतकं जीव लावतो, इतका एनर्जी देतो, इतकं कष्ट करतो, इतकं म्हणजे ऍक्च्युली त्या लोकांना म्हणजे कमीत कमी मुलांना आईवडिलांना जाणीव असते, आईवडिलांना मुलांना जाणीव असते. पण आपण बुद्धिजत पाहतो की कधी कधी प्रचार करताना किती कष्ट करतो. पण ज्याला भक्त बनवतो, ज्या व्यक्तीला केवढं कष्ट करून त्या व्यक्तीला जाणीव ठेवणं लांबच राहिलं. ज्या व्यक्तीने आपल्याला भक्त बनवतो त्या व्यक्तीच्या अपराध करायला सुरुवात करतो, किंवा त्याला त्यात आवड निर्माण राहत नाही, किंवा त्याचं ऐकत पण नाही, किंवा असं व्हायला नाही पाहिजे. आपण खूप सिरियस बरं का. मी अजून सुद्धा आठवतं की मला ज्या व्यक्तीने प्रचार केलं, ज्या व्यक्तीने मला कृष्ण भावने मध्ये आणलेलं आहे, त्या व्यक्तीने नेहमी हृदयातून मी त्यांना स्मरण करतो. कधी प्रत्यक्षात भेटले की त्यांना सन्मान देतो, किंवा त्यांना दंडवत करतो, किंवा त्यांना सांगतो पण, "प्रभू, तुमच्या कृपेने भक्तीत आलो मी." पण आपण अ, असे म्हणतो शास्त्रामध्ये की आपले जे गुरु असतील, कुठले गुरु असतील, दीक्षा गुरु, शिक्षा गुरु, पददर्शक गुरु, कोणाला कधी विसरायचं नाही. त्यांना स्मरण करणं, तस्य यशस्त्री संध्यम. आपल्या गुरु महाराजांना दिवसात 3 वेळा स्मरण करायला पाहिजे, म्हणजे दीक्षा गुरूंना किंवा भगवंतांना. पण त्यासोबत आपण कधी कधी एक ऋणात आहोत, आपले दीक्षा शिक्षा गुरु, त्यांना पण स्मरण करायला पाहिजे. आणि आपण पाहतो की संसारामध्ये कधी कधी काय होतं बरं का, कधी कोणी कोणाला म्हणजे बौद्धिक जगामध्ये कोणी कोणाला घेणं देणं नसतं. पण या कृष्ण भावनेमध्ये आपण कधी कधी आपलं कर्तव्य म्हणून आपल्या आधील लोकांना कधी रागवतो, तर त्या लोकांना वाटतं की हे लोक म्हणजे द्वेष करतात. द्वेष नाही, आई वडील जरी मारतात. आम्ही लहानपणी नेहमी लक्षात ठेवायचं, आठवायचं मला, की आम्ही लहानपणी खूप खोडकर होतो, तर आगाऊपणा केले की आमच्या आई काय करायची की अद्रक अद्रक वाळवायची, त्याला सोंठ म्हणतात, सुंठ. हा, आमच्याकडे सुंठ म्हणतात. ते सुंठ म्हणजे काय? अद्रक वाळलेलं कडक असते, त्याला पाणी टाकून त्याला घासलं की त्याची पेस्ट बनते. ते पेस्ट डोळ्यात लावलं की पूर्ण डोळे जळतात, पण डोळे स्वच्छ होतात. पण 2 घंटे तुम्ही डोळे उघडू शकत नाही, आणि 2 घंटे तुम्हाला रडत बसावं लागेल. ती पनिशमेंट खतरनाक असायची. ते पनिशमेंट आम्हाला द्यायचं, पण आम्ही ते पनिशमेंट त्यावेळेला वाटायचं की असं काय द्वेष करते आमची आई, किंवा असं काय करते. पण नंतर कळालं की ते जे काय केलं आमच्यासाठी खूप चांगलं केलं. कारण का, तसं केलं नसतं तर आपली प्रगती होतच नसतं. काही गोष्टी असतात ना, ते लांबून तर आपल्याला चांगले दिसत नाहीत. एक पर्सनल गोष्ट सांगतो मी. खूप जुनी गोष्ट आहे. मी लहानपणी काय झालं, माझा मोठा भाऊ होता. मोठा भाऊ एका म्हणजे तो 18 वर्ष असेल, 18-20 वर्ष असेल. मी खूप लहान होतो त्यावेळेस, म्हणजे मला वाटतं 7-8 वर्ष असेल, मी 10 वर्षाचा. तो होता 18-20 वर्षाचा होता. एका मुलीशी बोलला तो. आणि त्या मुलीशी बोलल्यावर कोणतरी एक म्हणजे गल्लीतल्या एका बाईने पाहिलं आणि आईला सांगितलं की तुमचं पोरगा एका पोरीशी बोलतो बरं का. तसं मग आईला कळालं की माझा मुलगा असं करतो म्हणून. त्याला 2 दिवस घरात घेतलीच नाही आईने, त्याला बाहेरच ठेवली त्याला.
आणि जे बाहेर ठेवलं तरी ही गोष्ट आम्ही पाहिलं, मी पाहिलं, पण दुसरा एक 2 नंबर भाव त्यांनी पण पाहिलं की 2 दिवस आपल्या भावाला आईने घरी नाही घेतलं का एका मुलीशी बोललं म्हणून. त्या भीतीपोटी आम्ही आयुष्यात कधी मुलीला बोललोच नाही आम्ही. म्हणजे सारे तात्पर्य काय की सुंदर वळण आहे ना. म्हणजे मी असं म्हणत नाही की आई वडिलांची जी शिकवण आहे की श्रेष्ठ असते, की त्याच्यानंतर जीवनात कुठल्याही मुलीशी बोलणं, कारण आम्हाला माहित आहे की आईला आवडत नाही गोष्टी म्हणजे बोललेलं. तसं आपण सुद्धा या कृष्ण तरुण मुलं पण असतात, खूप वेळा आपण रागवतो मुलांना, असं करू नको बाळा, तसं करू नको, असं करू नको, रागवतो, पण त्यांना चांगलं वाटत नाही. पण ते पुढे जाऊन त्या गोष्टी खूप आपल्या आयुष्यात येते. आमचे परमपूज्य गौर गोविंद महाराज होते, असे गुरु होऊन गेले, सिंह गुरु म्हणायचे त्यांना. आपले शिष्य जर ऐकले नाही तर त्रिदंडाने मारायचे त्यांना. त्रिदंडाने घेऊन मारायचे त्यांना. म्हणजे असं किती मोठं भाग्य असेल त्या मुलांचं, त्या ब्रह्मचार्यांचा किंवा त्या शिष्यांचं, त्यांच्या गुरुकडून त्रिदंडाने ते मार खाल्लं त्यांनी. तर सोपं नसतं बरं का गुरु महाराजकडून मार खाणं. तर गुरु तुम्हाला रागवतात म्हणजे खूप मोठं भाग्य लागतं. आपली योग्यता नाही रागवणं, की गुरु महाराज दर्शन होणं सुद्धा दुर्मिळ आहे आपल्याला, काय रागवणं आपल्याला. आणि गुरु महाराज रागवणं म्हणजे खूप प्रेम, ज्या व्यक्तीवर जीव लावतात त्यांना रागवतात गुरु महाराज. सगळ्यांना थोडं, मी आता एवढं वर्ष पाहिलं गुरु महाराजांना, कधी मला सुद्धा नाही रागवलं, तर बाकीच्या लोकांना काय रागवणं. म्हणजे गुरु रागवणं म्हणजे एक खूप मोठा उपाय, खूप मोठी म्हणजे. मी परवा पण सांगत होतो की अद्वैताचार्य आहेत, चैतन्य महापुरुष मोठे होते अद्वैताचार्य, आणि ते महाविष्णूचे अवतार होते ते अद्वैताचार्य. चैतन्य महाप्रभूंना खूप सन्मान द्यायचे, पण अद्वैताचार्यांची काय इच्छा होती, चैतन्य महाप्रभू मला एकदा मारायला पाहिजे. चैतन्य महाप्रभू मला मारायला पाहिजे, अद्वैताचार्यांची इच्छा होती. चैतन्य महाप्रभू कशाला मारणार अद्वैताचार्यांना, कारण मोठे सिनियर आहेत ना ते. पण त्यांनी काय प्लॅनिंग केलं, अद्वैताचार्यांनी मायावादी प्रचार सुरू केलं, भगवत निराकार आहेत आणि असं आहेत. जे मायावादी प्रचार सुरू केलं, चैतन्य महाप्रभू इतकं क्रोध आलं की चैतन्य महाप्रभू गेले आणि खूप मारलं त्यांना. तर अद्वैताचार्य खूप छान वाटलं की मला चैतन्य महाप्रभू मारलं म्हणून. म्हणजे एक प्रेम आहे बरं का, ते गोष्टी असं नाही की कोणी कोणाला कशाला मारतो आपण. पण इव्हन आपल्या कृष्ण भावनेमध्ये जर गुरु जरी मारले तरी आपण खूप मोठं भाग्य, असं माझं म्हणणं तात्पर्य आहे. त्यावेळेला शिक्षा गुरु पण असतील, कधी कधी दंड देतात, ते सुद्धा आपल्यासाठी खूप मोठं हे आहे बरं का. तर दिसतं ते गोष्टी, पण त्या गोष्टी मागे चांगलं होतं बरं का. म्हणजे आपण समोर त्या गोष्टी कृष्ण गुरु महाराज सुद्धा कधी दंड देतात, तर मागचा उद्देश चांगला असतो. जनरली पाहतो की कृष्ण भक्तीमध्ये आपण कधी एखाद्या भक्त चूक केलं की त्याला 1 वर्ष मंदिरात येऊ नको असं दंड देतात. वर्षभरामध्ये तो शुद्ध होतो बरं का, तो त्याला वाटतं की मी चुकलो आणि चांगली साधना करतो, उलट प्रगती होते बरं का. भले आपल्याला कळत नाही की समोर वाटतं की त्याला दुःख होतंय, पण तो प्रगती नक्कीच करतो. अशाप्रमाणे गुरुपौर्णिमा आहे, तर गुरु महाराजकडून काय अपेक्षा आपल्या आहेत, किंवा गुरु महाराज म्हणजे खूप गोष्टी आहेत गुरु महाराजांबद्दल, गुरु महाराजांना आपल्याकडून अपेक्षा. पण आपण कुठे उतरत नाही, कुठल्या गोष्टीमध्ये उतरत नाही, तेच आपलं दुर्भाग्य आहे. तर आपण गुरुंना किती जन्मोजन्मी म्हणजे ऋणातून मुक्त होणं शक्यच नाही. कारण का, मी तुम्हाला हे सांगत होतो की तुम्ही मुलांना जन्म दिला तर तुमच्या काय अपेक्षा असतात की नाही. आई वडिलांना अपेक्षा काय, मुलं मोठं व्हायला पाहिजे, मुलं आम्हाला काळजी घ्यायला, मुलं काळजी घ्यायला पाहिजे, मुलं आम्हाला म्हातारपणी काळजी म्हणजे आमची सेवा करायला पाहिजे, असं प्रत्येक आई वडिला, कुठल्या पण आई वडिलांना विचारा, हेच उद्देश आहे की मुलं आमच्या म्हातारपणी सेवा करायला पाहिजे. अपेक्षा आहे म्हणून आई वडील लहानाचे मोठे करतात. पण गुरु महाराजांना काय अपेक्षा आपल्या प्रती आहे का? अपेक्षा म्हणजे तुम्ही काय देऊ शकता त्यांना, देण्यासारखं आहे की गुरु महाराज किती मोठं कार्य करत आहेत की आपल्याला जन्म मृत्यू चक्रातून बाहेर काढतायत. म्हणजे हे जन्मोजन्मी बहुजन्म कर म्हणजे कोटी कोटी काय एकही एक योनी कोटी कोटी फेरा, कोटी वेळा भ्रमण केलं, कोटी वेळा आई वडील भेटले, पण कुठले आई वडील तुम्हाला या जन्म मृत्यू चक्रातून मुक्त करू शकले नाहीत. फक्त गुरु महाराज असे एक व्यक्ती आहेत की आपल्याला शाश्वत या जन्म मृत्यू चक्रातून मुक्त करून शाश्वत वैकुंठ धामाला घेऊन जायला तत्पर असतात. अशा गुरु महाराजांच्या ऋणातून तुम्ही मुक्त होऊ शकता का, असा प्रश्न जर विचारला तुम्हाला, नाही. का, कसं होणार तुम्ही, अहो तुमची काय योग्यता. कारण का, दीक्षा होताना म्हणजे दिव्य ज्ञान, म्हणजे क्षय, तुमचे लाखो जन्माचे पाप एका क्षणात भस्म झाले ज्यावेळी दीक्षा झाली. म्हणजे तुम्हाला पुढच्या म्हातारपणामध्ये एवढं मोठं रोग होणार होता, एवढं संकट येणार होते, पण गुरु महाराज 99% ते संकट कमी करून टाकले, 1% शिल्लक ठेवले. का? तुम्ही चांगलं भक्ती करा म्हणून. लाखो जन्माचे पाप नष्ट करण्याची क्षमता गुरुकडे असते. गुरु म्हणजे खूप हेवी. म्हणजे तुमचे पाप नष्ट करण्यासाठी तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हणा, माझे पाप, मी खूप मोठं पाप केलं, 1 करोड रुपये घे आणि माझे पाप नष्ट करून टाक.
करू शकतो का आपण? नाही, पैसे देऊन सुद्धा ती गोष्ट नष्ट करू शकत नाही. अशी गोष्ट तुम्हाला विना मोबदला जर गुरु तुमचे सर्व पाप नष्ट करू शकत असाल तर त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकतो का आपण? असा एक प्रश्न जर विचारला, कधीच नाही होऊ शकत. आणि किती जन्म लागेल ऋणातून मुक्त होण्यासाठी? हा, किती जन्मोजन्म जरी घेतलं तरी आपण गुरुच्या ऋणातून मुक्त होणारच नाही, कारण त्याने इतकी मोठी कार्य केलं, करोडो करोडो जन्माचे पाप नष्ट केलं. एकदा जयपताका महाराज सांगत होते की मला जे काही दुखणं आलेलं आहे, जे काही त्रास मला होतोय, माझं कर्म काहीच नाही म्हणे, माझ्या शिष्यांचं दुखणं, माझ्या शिष्यांचं पाप मी घेतोय म्हणून मला एवढा त्रास होतो. जेवढे शिष्य लोकांचं पाप गुरु घेतात त्यावेळी त्यांना म्हणजे असं त्रास, जयपद महाराज म्हणायचे की माझं कर्म नाही काही, पण माझ्या शिष्य लोकांचे कर्म मी घेत असतो. अशाप्रमाणे की इतकं मोठं जे पाप घेण्याची वृत्ती म्हणजे गुरुकडे एवढी क्षमता, अशा असं कोणी करू शकतो का? इवन कोण यावेळेला पाप घेऊ शकत नाही. आता विषय प्रश्न असा आहे की ते वाल्या कोळी गेला होता बायकोकडे, मुलाकडे, आई वडिलांकडे सगळ्यांना विचारलं, म्हणजे पाप तुम्ही घेणार का, पाप तुम्ही घेणार, कोणी घेतले का? नाही घेतले कोणीच. तुम्ही घरच्यांना विचारा, मग मी एवढं पाप केलं, मग पापाच्या भागी तुम्ही होणार का? झालं तर चांगलीच गोष्ट आहे म्हणून होणार पण नाही. तेवढं तुम्ही पाप केलं तुम्ही बघा होणार नाही का? त्यामुळे गुरु महाराजांनी आपले पाप घेतले, इतकी मोठी पाप, जन्मोजन्मीचं पाप, म्हणजे किती मोठं कार्य असेल हो. आणि अशा करोडो जन्म उपकार जाणून म्हणजे उपकार परतफेड न करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही धन्यवाद पण देत नसाल किंवा त्यांना तीन आठवण जर करत नसाल तर आपल्यावर निकृष्ट शिष्य कोणी नसेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर उपकार करून जर त्याची जाणीव ठेवत नसाल त्याला शब्द वापरले जातात कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे काय? की किती मोठी सेवा केली गुरु महाराजांनी, तर त्यांना जाणीव, गुरु महाराज खूप धन्यवाद, म्हणजे तुम्ही समोर जाऊन म्हणायचे काय गरज नाही. गुरु महाराज फोटो समोर, गुरु महाराज खूप धन्यवाद, तुम्ही मला खूप मोठ्या पापातून मुक्त केलात, मला एक मनुष्य बनवलात, मला मी पापातून मुक्त केलात, गुरु महाराज खूप धन्यवाद, असं एकदा तरी दिवसातून म्हणतो का? मी तर म्हणतच नाही म्हणा. तसं म्हणायला पाहिजे असं मला, म्हणजे असं शास्त्र, गुरु महाराज खूप धन्यवाद, तुमच्या कृपेने मी आहे कृष्ण भावनेमध्ये. आता किती वेळा गुरूंना आपण हे करायला पाहिजे. आपलं ते गोष्ट लांबच राहिलं, उलट आपण अनेक गुरूंचे दोष पाहत असतो. हे इस्कॉन ते गुरु असे आहेत, ते गुरु तसे झाले, हे गुरुचं पतन झालं, त्या गुरुचं तसं झालं, म्हणजे या गोष्टीत लई रस आपल्याला. पण कधी जाणीव पण नाही की आपले गुरु महाराज किती उपकार आपल्यावर केलेले आहेत. आणि ते म्हणून सुद्धा दाखवलं जाते. कधी कधी बघा, आई वडील म्हणतात की अरे किती केलं रे बाळा तुझ्यासाठी, त्याची काय जाणीव ठेव, असं आई वडील म्हणतात कधी कधी. पण तुझे गुरु महाराज आतावर कधी म्हणले का, अरे शिष्या तुझ्यासाठी किती केलं रे मी, ते जाणीव तर ठेव, असं कधी म्हणतात का? नाही. म्हणजे एकतर उपकार करावं तुमच्यावर आणि ते जाणीव पण न ठेवणं आपण, आणि त्याने म्हणून सुद्धा दाखवत नाही, म्हणजे किती मोठं हृदय विशाल असेल त्या व्यक्तीचा की तुम्हाला म्हणून समोर उपकार पण केलेला आहे आणि समोर ते पाहत पण आहे की ते उपकार त्या व्यक्तीला जाणीव पण नाही, तरी पण तो व्यक्ती म्हणून सुद्धा दाखवत नाही की बाबा तुला एवढं केलं तर धन्यवाद तरी दे किंवा जाणीव तरी ठेव. मी किती वेळा म्हणजे मुलांना म्हणत होतो, अरे तुला एवढी सेवा केली, तुझी एवढी मदत केली, जाणीव ठेव थोडंसं, असं मी मुख्य वेळा म्हणत असतो. म्हणजे जाणीव ठेव असं मी म्हणत असतो मुलांना. म्हणजे जाणीव ठेव म्हणजे सुद्धा कुठेतरी हे झालं. पण गुरु महाराज कधी नाही म्हणले उपकार जाणीव ठेव बाबा, तुझी एवढी दीक्षा दिली मी तुला, तुझं पाप नष्ट केलं, तुला वैकुंठाला पण घेऊन जाणार आहे मी. म्हणजे विचार करा, पाप तर नष्ट केलं एक भाग झालं, वैकुंठाला घेऊन जाण्याची क्षमता सुद्धा गुरु महाराज. माहिती नाही, प्रभुपाद सुद्धा म्हणले की वैकुंठाच्या मागच्या दरवाजा चावी माझ्याकडे आहे, तुम्ही फक्त मागे या, मी तुम्हाला घेऊन जातो. तर एक गुरु महाराजांचंच आहे वाक्य की प्रभुपादांचंच जे अनुगमन आपण करत आहोत की वैकुंठाला जाणे हे आपले जन्मोजन्मी आपल्या पिढ्यानपिढ्यात कोणी गेलं नसेल. तुमचे जे पिढ्या असतील ना, आजोबा पणजोबा खापर पणजोबा कोणी गेले नसेल वैकुंठाला, ते न कोणीच नाही गेले असेल. आपण दीक्षा झालेल्या भक्तांची योग्यता होऊ लागली की तो वैकुंठ जाऊ शकतो. म्हणजे तुमच्या अख्ख्या पिढीमध्ये पिढ्यानपिढ्यामध्ये कोणी वैकुंठात जात असेल, तुम्ही जात असेल, किती महान असेल तुम्ही विचार करा. तुझ्या पिढीमध्ये एखादा असं मोठं भक्त झालं, किती अभिमान वाटतं. पुढच्या पिढीला सुद्धा तुमच्यावर खूप अभिमान, आमचे आजोबा होते पणजोबा होते, खूप महान वैष्णव होते, ते खूप मोठे भक्त होते, परमपूज्य लोकनाथ महाराज शिष्य होते, असं किती त्यांना अभिमान वाटेल की जसं की आपण तुकाराम महाराज वंशज पाहतो, एकनाथ महाराज वंशज पाहतो, असे पुढे जाऊन लोक बघते लोकनाथ महाराज शिष्य होऊन गेले, आमचे आजोबा पणजोबा खापर पणजोबा जे कोण असतील, तर खूप अभिमान वाटतो त्यांना. अशा अनेक गोष्टी आहेत बरं का सांगण्यासाठी. पण आपण लय गंभीर, खूप सिरियस आणि खूप हे व्हायला पाहिजे. तर मला असं वाटतं की गुरुपौर्णिमेचा आपण कधी कधी आपण गुरुंना असं धन्यवाद द्यायलाच पाहिजे. तर आता येत्या काही
आठवडे 2 आठवडे आपण ते उपकार जाणीव म्हणून माझं काही आपण शब्दांजली किंवा काही बोलणं की गुरु महाराजांबद्दल किंवा गुरुतत्वाविषयी किंवा आपण पतित अवस्था आपली म्हणजे मी किती पतित होतो आणि गुरु महाराज कसे पतित पावन केले मला त्याचं म्हणजे जाणीव म्हणजे पतित म्हणजे काय माझी योग्यता म्हणजे लांब लांबपर्यंत नाहीये माझे दुर्गुण आणि गुरु महाराजांचे चांगले गुण हे दाखवणं म्हणजे मी कसं होतो कृष्ण भावनेमध्ये येण्यापूर्वी मी कसं झालो गुरुं संपर्क आल्यावर हे गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बिफोर अँड आफ्टर नाही का आफ्टर बिफोर सगळ्यांना माहिती आहे आता मी कसं होतो आणि काय झालं मलाच माहिती आहे तुम्ही कसं होतं तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की डिटेल्समध्ये पण तुझे डिटेल्स मला पण माहित नाही पण गुरुनं माहित आहे की गुरुनं प्रत्येक व्यक्तीचे डिटेल्स माहित आहे की आता एका भक्त दीक्षा झाली आमच्या बीडचं आहे ते त्याचं नाव झालं स्वर ब्रह्म म्हणून मला माहितीच नव्हतं नंतर कळालं की त्या प्रोजन बासुरी खूप छान वाजवता येते म्हणून म्हणजे महाराजांना कसं प्रत्येक गोष्ट कळून जाते की बा कोणाचं नाव कसं द्यायला कोणाचं नाव कसं द्यायला पाहिजे नावामागं सुद्धा खूप मोठे मिनिंग्स असतात नाही का त्यामुळे आपल्याला इतकं सहज काही गोष्टी भेटले ना कधी त्याचा हे राहत नाही ओके मग आता वाजले 8:30 8:45 वाजत आहेत तर आजच्या क्लासविषयी काही क्वेश्चन आहे का किंवा तुम्हाला काही प्रश्न पडला का नुसतं आपण ऐकताय गुरुतत्वाविषयी गुरु महाराजांचं म्हणजे किंवा तुम्हाला असं काही प्रश्न विचारा की गुरुमध्ये शिक्षा गुरुमध्ये दीक्षा गुरुमध्ये काय अंतर असतो की काही जे काही प्रश्न पडला असेल तुम्हाला किंवा तुमचे काय प्रश्न असेल तर एक 10 मिनिटामध्ये क्वेश्चन आन्सर काय विचारू शकता जेणेकरून तुम्ही ऐकता याची मला म्हणजे खात्री होऊन जाईल नाही का नुसतं चालू केलंय ओके कोणाला काही क्वेश्चन असेल तर हँड रेस करू शकता किंवा माईक बंद उघडून चालू करून प्रश्न विचारू शकता आज आजच्या क्लास विषयी असेल किंवा तुमचं काय असेल तर प्रश्न विचारा काही हं? आहे का म्हणजे प्रश्न विचारतायत म्हणजे कोण ऐकतोय प्रवचन नाही तर काय तेव्हा नुसतं 1 तास माझं पण तुमचं पण नळे हरे पंकले कृष्णा. सहनावरे कोणाला काही ओके क्वेश्चन असेल तर हँड रेज केलं तर माईक अनम्यूट कर. अच्छा माईक अनम्यूट होत नाही बरोबर अच्छा तर तुम्ही अँड किंवा तुझा व्हिडिओ चालू करून पण आत वर दाखवू शकता किंवा रामानंद बोर प्रो, माईक ओके अनम्यूट. हरे कृष्णा दंडवत प्रणाम भाऊ. दंड सर्व श्रीमानच्या चरणी दंडवत प्रणाम. खूप सुंदर क्लास दिला प्रभूजी. आणि जसं आपण आता सांगितलं की चैत्य गुरु दीक्षा गुरु पथदर्शक गुरु आणि शिक्षा गुरु तर त्यामध्ये आमच्यासाठी तुम्ही दीक्षा सॉरी शिक्षा गुरु आणि पथदर्शक गुरु आहात. तर तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गुरु महाराजांच्या चरणी अशी प्रार्थना आहे की असंच सर्वांचं संघ सानिध्य लाभो. आणि गुरूंची सेवा तर अशी आपण ऐकतो की वपू सेवा आणि वाणी सेवा. आता वपू सेवा करणं तर शक्य होत नाही तसं आता आपण तुम्ही पण सांगितलं की सानिध्य आपलं गुरु महाराजांचं लाभत नाही तो वाणी सेवा तर आपण केली पाहिजे. आणि जसं आता तुम्ही सांगितलं की गुरु महाराजांचे जे आदेश आहेत किंवा आपण जे समजा दीक्षा घेतल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये खूप बदल होतो. आणि खरंच आयुष्यामध्ये खूप बदल झालेला आहे. आणि बाकी आपण कृतज्ञच राहायला पाहिजे कृतज्ञ व्हायला नाही पाहिजे हे पण याच्या ह्याच्यातून शिकलो तर आपण. आणि गुरु महाराजांसाठी बोलायचं म्हणल्यानंतर ते आपल्यासाठी एक परीस आहेत परीस. आणि आपण गंजलेले लोक आहोत असं भासतंय किंवा आपला लोखंडाला परीक्षेचा जर स्पर्श झाला तर सोनं होतंय. आणि दुसरं असं बोलायचं की सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांमुळं हा क्लास पण अटेंड करता येत आहे. आणि विशेष धन्यवाद दिला ज्यांनी कंटिन्यू केला आहे क्लास. हरे कृष्ण धन्यवाद. ओके आणि काही कोणाला काही क्वेश्चन किंवा काही कॉमेंट्स किंवा अजून आपल्याकडे आहे वेळ बरं का 15 मिनिटं आहे तसं मी अजून म्हणजे कोणाला काय नसेल तर पुढं कंटिन्यू करता येईल किंवा काही क्वेश्चन असेल काय कंटिन्यू करायचं का काय थांबायचं का काय मधुरगौर अंतर्यामी हरे कृष्णा प्रोजी दंडत नाम. दंडत प्रणाम तर माझं क्वेश्चन असं होतं प्रोजी, आपले जे पूर्वीचे कर्म असतात पाप कर्म जेव्हा दीक्षा होतात तेव्हा गुरु महाराज घेतात. गुरु महाराज आपल्यावर एवढं कृपा करतात आणि त्यांचं आपल्यावर एवढं कृपा झालं की आपण या जन्मात ते फेडू शकत नाही. तर दीक्षा झाल्यानंतर ना काही काळानंतर ना आपल्याला विसर पडतो त्या गोष्टीचा किती आपल्यावर गुरु महाराजांचे उपकार आहेत.
तर ते गोष्टी आपल्याला आठवण राहण्यासाठी काही टिप्स म्हणजे प्रत्येक वेळेस कसं रिमाइंड करून घ्यायला पाहिजे, की आपल्याला जसं जो व्यक्ती ऍक्सिडेंट मध्ये पूर्ण मरता मरता वाचला, ज्याला डॉक्टरनी जीवनदान दिलं, त्याचप्रमाणे आपण पण या भवसंसारात पडलो होतो. गुरु महाराज येऊन असं जीवनदान दिले, म्हणजे हे जे जीवन आता दिलेलं हे गुरु महाराजांच्या कृपेनेच आहे. तर ते गोष्टी आपल्याला विसर पडतात, तर ते नेहमी आठवण मध्ये राहायला रिमाइंड व्हायला लागला. तर आपण कसं टिप्स म्हणजे काय घेऊ शकतो, कसं करायला पाहिजे. शास्त्रामध्ये तर प्रत्येक ठिकाणी दिलेलं आहे, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु. ते शास्त्रातलं शास्त्रांपर्यंतच थांबायला लागले, म्हणजे प्रॅक्टिकली जीवनात कसं गुरु महाराजांबद्दल नेहमी रिमाइंड करायला पाहिजे. हे जे जीवन, हे जे भक्ती करतोय, हे करण्याची आपली काही योग्यताच नाही. हे गुरु महाराजांचं एक कृपा, ते कृपा केलेत म्हणून आज आपण भक्तीबद्दल काहीतरी जाणू शकतो. तर ते गोष्टी आपल्याला नेहमी रिमाइंड राहायला पाहिजे. तर त्यासाठी काय टिप्स म्हणजे हे उपकार आहेत गुरु महाराजांचे, हे आपल्याला नेहमी कसं आठवण राहतील ते विचारायचं. तिला प्रभुपाद पूर्वी तुम्हाला माहिती असेल की प्रभुपाद मॅगझिन बॅक टू गॉडेड मॅगझिन होतं. मॅगझिन म्हणण्यापेक्षा पत्रिका होती. पत्रिका साप्ताहिक माहिती ना, पूर्वी साप्ताहिक यायचं म्हणजे पेपर, न्यूजपेपर. मॅगझिन हे होतं, साप्ताहिक होता, बॅक टू गॉडेड. ते विकायचे प्रभुपाद, छापून विकायचे. एक पोस्टमॅन भेटलं प्रभुपादांना. ते पोस्टमॅन ते पत्रिका घेतलं, बॅक टू गॉडेड पत्रिका घेतल्यावर ते पोस्टमॅन काय म्हणला, स्वामीजी खूप छान पत्रिका आहे, पण यापेक्षा तुम्ही एक मॅगझिन बनवा ना, बॅक टू गॉडेड म्हणून. मॅगझिन खूप चांगलं चालेल बरं का तुमचं. त्यावेळी प्रभुपाद ऐकले शब्द, प्रभुपादांना काय वाटलं, साक्षात म्हणजे गुरु महाराज या व्यक्तीच्या मुखातून बोलतायत का. इतकं सिरियसली घेते प्रभुपादांनी. जाऊ देवाच्या गावात सध्या जे उपलब्ध होते ना मॅगझिन आपलं, त्या पोस्टमॅनच्या शब्दावर त्याच्या गुरु महाराज आठवण करून त्याने एक्सेप्ट करून किती जाऊ देवाच्या गावा किती फेमस झाले बॅक टू गॉडेड. म्हणजे शिला प्रभुपाद प्रत्येक व्यक्तीमध्ये गुरुनं पाहिजे. लंडनमध्ये अशा ठिकाणी प्रभुपादांना घेऊन गेले, क्लबमध्ये घेऊन गेले. त्या क्लबमध्ये नेल्यावर त्या ठिकाणी वातावरण खूप दूषित होता. त्या ठिकाणी प्रभुपाद कीर्तन केले. तर नंतर भक्त म्हणले, प्रभुपाद क्षमा करा, तुम्हाला अशा ठिकाणी आणायला नाही पाहिजे होतं. पण प्रभुपाद म्हणले, माझ्यासाठी ते वृंदावन आहे म्हणे. म्हणे का प्रभुपाद, कारण म्हणजे गुरु महाराजांनी मला पाठवलं इथे म्हणे. प्रभुपाद प्रत्येक क्षणी प्रभुपाद आपल्या गुरुनं स्मरण करायचे. कुठलंही यश भेटलं की गुरुनं स्मरण करायचे. कुठलंही चांगलं कार्य केलं की इव्हन प्रभुपाद म्हणायचे आपल्या शिष्य लोकांना बघून, तुम्ही जे प्रचार करत आहात, माझे गुरु महाराजांनी तुम्हाला पाठवले म्हणे प्रचार करण्यासाठी. आणि तुम्ही याला ऐकलं का, एक लेक्चर प्रभुपाद रडले की माझे गुरुंची किती कृपा आहे, मी इथे येऊन प्रचार करतोय म्हणून. जे प्रत्येक क्षणी श्रेय प्रभुपाद त्यांच्या गुरुनं द्यायचे. म्हणून म्हणलं, दायम सुमम तस्य यस्य स्त्री संध्यम. हे जाणीव, गुरु महाराज उपकारात जाणीव ठेवण्यासाठी 3 वेळा स्मरण करायला पाहिजे गुरु महाराजांना. कमीत कमी 3 वेळा सकाळी संध्याकाळी काय ना, आपण प्रणाम मंत्र म्हणताना गुरु महाराज प्रणाम करणं. तुमच्या रूम मध्ये गुरु महाराज फोटो पाहिजे, आणि गुरु महाराज मोठा एक फोटो ठेवून रोज उठले की गुरु धन्यवाद, झोपताना धन्यवाद, गुरु महाराज खूप धन्यवाद, आशीर्वाद द्या, शक्ती द्या, ताकद द्या. म्हणजे धन्यवाद म्हणजे आपलं संबंध संपलेला नाहीये, की अजून गुरु महाराजांना उठले की पहिल्या दंडवत प्रार्थना, गुरु महाराज दिवस चांगला जाऊ द्या माझा, किंवा तुम्ही ज्या बेडरूम मध्ये राहताय एक मोठं गुरूंचा फोटो ठेवायला पाहिजे, किंवा असं जे गुरु पाहतील प्रत्येक आपल्या ऍक्टिव्हिटीज किंवा चांगली वाईट गोष्टी. आणि गुरु महाराज साक्षी असतात प्रत्येक गोष्टीसाठी. तर गुरूंना दंडवत प्रणाम, उठले की झोपताना गुरु महाराज खूप धन्यवाद, आजचे दिवस कृष्ण भावनेत गेलं, उद्या पण मला शक्ती द्या, असं प्रत्येक क्षणी गुरूंना प्रार्थना करणं. आणि आपल्या आचार्य लोकांनी हेच केलं बरं का, की गुरुनं कधी साईडला केलंच नाही. खूप वेळा काय होतं, आपण गुरुना साईडला ठेवून आपण पुढे जातो, आपणच गुरु बनतो. पहिला दास, नंतर प्रभू, नंतर महाप्रभू. तर आपण गुरु महाराजांना कधी सुद्धा गुरुंच्या पुढे जाऊ शकत नाही आपण. म्हणजे असं नाही की गुरु महाराज पुढे गेलेलो आहोत, तर आपण गुरु महाराज समोर ऑल ग्लोरीज टू गुरु अँड गौरांग. प्रत्येक क्षणी श्रेय द्या कोणाला, गुरु महाराजांना. कधी तुम्हाला कोणी हार घालते तर गुरु महाराजांना आपण अर्पण करत आहोत, त्याचं एक असं फिलिंग. किंवा आपण कधी सुद्धा बोलून दाखवा, आपण मी जे काय केलं म्हणजे गुरुंची कृपा, जे काही प्राप्त झालं म्हणजे गुरुंची कृपा, जे चांगलं झालं म्हणजे गुरुंची कृपा, जे वाईट झालं माझं अहंकार, माझा अभिमान, त्याच्यामुळे वाईट झालं. असं आपण प्रत्येक क्षणी या गोष्टी जाणीव ठेवल्या ना, खरंच आपली प्रगती होणार. गुरुना म्हणून तर आपल्या अल्टरमध्ये रोज गुरु महाराज दंड प्रणाम करणं, किंवा आपण गुरुना रोज पाहून स्मरण करणं की खरंच गुरु महाराज किती उपकार माझ्यावर केलेला आहे. कारण तुम्हाला माहित आहे की गुरु महाराज किती उपकार केलं हे तुम्हाला आणि गुरुनाच माहिती आहे, बाकी कोणाला माहिती नाही.
तर माझे गुरु महाराज किती उपकार केले फक्त मलाच माहित आहे, तुम्हाला काहीच माहित नसेल. किंवा तुमचे गुरु महाराज तुम्हाला किती उपकार केले तुम्हालाच माहिती आहे. कारण का गुरु महाराज अशा अज्ञानाच्या अंधकारातून तुम्हाला तमसोमा ज्योतिर्गम अशा उजेडात आणलेलं आहे. कोण आणू शकले असतं हो? जन्मोजन्मी तुम्हाला गुरु भेटणं शक्य नव्हतं. तर भेटले ते जाणीव रोज रोज म्हणजे दंडवत गुरु महाराज तुमच्या कृपेने मी आलो कृष्ण महाराज. मग ते नम्रता टिकून राहते, ते स्मरण टिकून राहते. रोज 3 वेळा दंडवत करायला पाहिजे गुरु महाराज असं शास्त्र म्हणते. तर 3 वेळा सकाळी संध्याकाळी सकाळी झोपताना गुरु दंडवत नक्कीच करा. तुमच्या बेड जवळ असेल, तुमच्या रूम मध्ये सुंदर गुरुचा फोटो आणि शिल प्रभुपादाचा फोटो, त्यांना खूप दंडवत खूप प्रणाम. रोज 2-3 वेळा तरी दंडवत करायलाच पाहिजे. कारण का आयुष्यभर दंडवत केलं तरी त्या तरुणातून मुक्त होणार नाही तर काय तेव्हा. तर असे रोज जाणीव ठेवणं खूप महत्वाचं आहे. आणि जाणीव ठेवल्यामुळे नम्रता वाढते बरं का. आपण बघा एवढं बिंदास का राहतो, कारण मृत्यूला विसरल्यामुळे. जर मृत्यूची आठवण तुम्हाला रोज आली ना तर खूप सिन्सिअर बनतो माणूस. मृत्यूचा विसर झाला की माणूस गंभीर राहत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत बरं का. तर खूप छान प्रश्न होता अंतर्यामी चेतना. तर आपण प्रयत्न करू की गुरु महाराजांना जितकं वेळा म्हणजे रोज सकाळी संध्याकाळी धन्यवाद द्यायचे आहे म्हणा. आणि गुरु महाराज जे शब्द तुम्हाला दिले की सगळ्यात मोठं सेवा म्हणजे 16 चांगलं करणं आणि 4 नियम पालन करणं आणि प्रचार प्रसार करणं, एवढं गुरुची अपेक्षा. लई अपेक्षा नाही गुरु महाराजांचं. पण गुरु महाराज अपेक्षा जर पाहायला गेलं तर एक जन्म पुरत नाही. कधी कधी आम्ही मंदिरात गुरु महाराज आले की आम्हाला एवढं सेवा सांगतात ना, सेवा बघून मला वाटतं की किती जन्म घ्यावा लागेल ती सेवा करायला. असं कर तसं कर, हे कर ते कर ते कर ते कर, एवढं बापरे बाप. म्हणजे आपण ते क्षमताच नसते आपल्याला, पण ते क्षमता देतात पण बरं का. माझा एक अनुभव सांगतो की 1-2 वर्षापूर्वी महाराज आले होते बीडला. आणि महाराज आता सांगून गेले की मी पुढच्या वेळेस येईपर्यंत ते मंदिर असं व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, इथं मोठं व्हायला पाहिजे, एक गेस्ट रूम व्हायला पाहिजे, एक किचन व्हायला पाहिजे, एक असं व्हायला पाहिजे. खूप गोष्टी सांगितल्या महाराजांनी. म्हणलं महाराज एक जन्म तरी लागेल एवढं करायला. पण 2 वर्षामध्ये येईपर्यंत जेवढं बोलले सगळं झालं ऑटोमॅटिक. एक मोठं डोनरने करूनच टाकलं, दिलं सगळं. म्हणजे काय जसं बोललं तसं सेम झालं. महाराज एवढं बोलून गेलेत ना, इथे किचन पाहिजे, इथे गेस्ट रूम पाहिजे, इथे एक रूम पाहिजे, असं पाहिजे, सगळं गोष्टी झाल्या. मला वाटलं की महाराज किती पावर आहे, जे बोलतात ते सतत करतात आणि श्रेय आपल्याला देतात. म्हणजे मला वाटलं मला एक जन्म लागेल सगळ्या गोष्टी करायला. पण महाराजांनी 1 वर्षात पुढच्या वेळेस आले की सगळं रेडी होतं महाराजांसाठी. म्हणजे पाहतो की महाराज सेवा देतात आणि सतत ते करून पण घेतात. आपण नाही, आपली माहिती आहे त्यांना पण की याची लायकी नाही, सेवा तर दिली याला मी. की एकदा महाराज मला भेटले होते, मला वॉकिंगला घेऊन गेले खूप लांब आणि म्हणले तू उस्मानाबादला जा धाराशिवला प्रचाराला. मी म्हटलं महाराज धाराशिव कोण बघतच नाही कसं जावं. नाही तू जा म्हणे, तुझ्यामुळे काय पंढरपूरचं काय होणार म्हणे, बंद नाही पडणार, तू जा म्हणले महाराज. कारण तिकडे नंतर जसं प्रचार सुरू केले एवढे मोठे भक्त झाले की वाटलं पण नाही एवढं मोठे भक्त होतील म्हणून. का गुरुना माहिती तिकडे मोठे भक्त आहेत, फक्त जाऊन सुरू करणं खूप महत्वाचं आहे. पण ते चालू करण्यास श्रेय आपल्याला दिलं म्हणजे किती मोठं आहे. करणार तेच असतात बरं का, फक्त श्रेय आपल्याला देतात. अशाप्रमाणे अनेक अनुभव आहेत जीवनामध्ये की सर्व करता धरता तेच असतात, फक्त आपण एक माध्यम. जसं की मुलाने वडिलांकडे 10 रुपये घेऊन चॉकलेट आणलं, 2 चॉकलेट, एक बाबाला पण चॉकलेट दिलं, त्याने पण एक घेतो, बाबा तुम्हाला चॉकलेट घ्या. वडील एवढं खुश झाले की माझ्या मुलाने मला चॉकलेट आणून दिलं. वडिलांना माहित पण विसरले पण 10 रुपये मी दिलं होतं म्हणून. असं सर्व गुरुच करून घेतात. पण आपण छोटं काहीतरी केलं की लय गुणगान करतात आपल्याला. तर आपण किती गुणगान काहीच नाही बरं का, आपण गुणगान केलं की कान बंद करायला पाहिजे. गुरु महाराजचे एक गुण असते की गुणगान खूप करतात आपल्याला आणि कधी आपल्याला हे करत नाही. पण आपण नेहमी स्वतःला तुच्छ नालायक नीच समजून घ्यायला पाहिजे. आणि आहे तसं आपण पतित पावन येतो तेव्हा अवतार, मोसम पतित प्रभू न पायी ब्यार. सगळ्यात पतित मीच आहे भगवंता, माझ्यापेक्षा पतित कोणच नाही, असं खरंच रोज म्हणायला पण पाहिजे आपण. नाही तर स्वतःला आपण लय मोठं बघतो मी, असं बघतो तसं मी, असं म्हणलं ना नाही. मी खूप नालायक आणि नीच माणूस आहे, स्वतःला शिव्या द्यायलाच पाहिजे. भक्तीविनोद ठाकूर महाराज म्हणतात सकाळी झाडून संध्याकाळी चपलाने मारायला पाहिजे स्वतःला, असं म्हणतात तू म्हणायला. तर मारणाऱ्याला लांबच राहिलं, स्वतःला असं गिल्टी पण वाटायला पाहिजे मी खूप नालायक नीच माणूस आहे असं स्वतःला. दुसऱ्याला नाही म्हणायचं, स्वतःला म्हणायचं आपण. मग ते शुद्धीकरण होतं आपलं नाही का, सबन बनतो आपण नाही का. मी कधी नाही म्हणतो स्वतःला असं काहीतरी, पण प्रयत्न करेन म्हणायचं नाही का. तर ओके, आणि काही क्वेश्चन कोणाला. तर आणखी 10 मिनिटं आहेत, 8 मिनिटं आहेत. तर मग काय नसेल तर मग थांबायचं का, काय अनाउन्समेंट किंवा काही गोष्टी. आमचे कोऑर्डिनेटर गेले इथले, अनुभव सौंदर्य होता. खूप वेळा फक्त येतात जॉईन करतात लगेच. आहे का अनुभव सौंदर्य. नाही ते मधुर ओके. गोरप्रो ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत, तर काय अनाउन्समेंट हा. असतील तर पण ग्रुपवर नंतर ना शेअर करू प्रोजेक्ट. हम्म. चालेल अजून काही सर, काळजी तुमच्याकडनं घ्या. काय आणि अनाउन्समेंट? माझ्याकडून अनाउन्समेंट काही चुकलं तर क्षमा करा, थोडं कडक बोललं असेल तुम्हाला मी. पण
काही गोष्टी कधी कधी माहिती नाही मला, असं खूप बोलू वाटतं, खूप सांगू वाटतं, पण माझ्या गोष्टी लई लोकांना आवडत नाही बरं का. म्हणजे लय आवडत नाही म्हणजे काय, काही लोकांना वाटतं प्रभूजी जास्त वर बोलतात तसं. पण एक आपलं संबंध आहेत, अधिकार आहे म्हणून ऍज अ टेम्पल प्रेसिडेंट असेल किंवा ॲज एक शिक्षागुरू म्हणून कधी कधी बोलतो मी. पण खूप लोकांना ती गोष्ट आवडत नाही, पण शेवटी आता काय, आवडलं नाही आवडलं, आई मुलाला मारते म्हणून तर आई कधी वाईट होत नाही म्हणा. पण नंतरच कळतं की आई कशाला मारली आम्हाला. ते आपण कधी बोलतो, आपण रागवतो, पण त्या गोष्टीचं जाणीव लय उशिरा होते. तर काय असो, पण असं काय माझ्या मनात ध्यानात काय नसतं बरं का, म्हणजे मी असं टार्गेट करून कोणाला बोलत नाही तसं. तसं मी तसं इनोसेंटच माणूस आहे म्हणा. तर पण कधी काही लोकांना वाटतं की बाबा, की रोज असं काय टार्गेट तर करत नाही तर कोणा, तसं टार्गेट नाही, जे काय बोलतो माझ्यावरच बोलतो म्हणा. पण नेहमी भेटू आपण, रेग्युलर क्लास अटेंड करू. सर्वांनी एकदा दर्शन दिलं तर चांगलं होईल म्हणा. आणि आपण जाण्याच्या आधी म्हणजे आजचं लिव्ह होण्याच्या आधी बरेच डिवोटी आहे त्या ठिकाणी. सगळ्यांनी थोडं दर्शन द्या, मग आपण जाऊ आपण सगळ्यांनी. म्हणजे दर्शनाचे व्हिडिओ चालू करा, म्हणजे तुम्हाला एकदा पाहू मी, म्हणजे तुम्ही ऐकला लेक्चर, याचं याचं काय सिद्ध होईल. पटपट चालू करा व्हिडिओ सगळ्यांनी. म्हणजे ज्या ज्या व्हिडिओ चालू केलं समजा, ते आता बघू आपण, परीक्षा आहे आपला. किती किती लोक व्हिडिओ चालू केला म्हणजे त्यांनी ऐकलं लेक्चर, त्यांनी चालू नाही केलं म्हणजे त्यांनी ऐकलं लेक्चर नाही. बघ एवढे लोक आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9, 10 लोक नाही. ओके, होऊ लागले ते वाढले वाढले, आता किती लोक राहिले? 6 7 8 लोक आहेत ना. तर चालू करून ठेवले फक्त. ओके, नाही उडाले कोणी आता. 1 2 3 4 5 6 लोक आहेत. नाव असून काढू का त्यांचं? नाही, यातले काही प्रभूजी होते म्हणा, पण नंतर काही लोक. हां ठीक आहे, काय अडचण असेल, कोणाचं काय अडचण असेल म्हणा. ठीक आहे, खूप धन्यवाद. सर्वांना दर्शन झालं. पतित पावन, तुझं काय पतित पावन आहात तुम्ही. दर्शन दिले की जरा शुद्ध होतात भक्त लोक. लय जुने जुने भक्त आहेत, खूप गंभीर भक्त आहेत, खूप सुंदर भक्त आहेत. चला, सर्वांना दंड प्रणाम. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधू एवच, वासुदेवच पतितानां पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की, नामाचार्य हरिदास ठाकूर की, खूप श्रील जय प्रभुपाद की. जय. ठीक आहे, सर्वांनी भेटू परत पुढच्या शुक्रवारी.